सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मोर्शी मतदारसंघातील आमदार देवेंद्र भुयार यांनी केला महिलांचा घोर अपमान। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांचा महिलांचे अपमान करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे, ज्यामध्ये महिलांचे वर्गीकरण करून त्यांना अपमानित केल्याचं वक्तव्य करताना आमदार दिसत आहेत। काय चुकीचं विधान केलं ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सोबत ठेवून मोठमोठे महिला मेळावे घेऊन लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधण्याची नौटंकी करणाऱ्या आमदार साहेबांनी जन्मदात्या आई बहिणी पत्नीसोबतच स्त्री जातीला अपमानित करताना नोकरीवाल्याला 1 नंबरची पोरगी मिळते, पांठेल्यावाल्याला 2 नंबरची पोरगी मिळते आणि शेतकऱ्याला उरला सुरला गाळ, हेंबाडतोंडी 3 नंबरची पोरगी मिळते आणि त्या हेंबाडतोंड्या बायकोला माकडासारखे बडतोंडे मुलं जन्माला येतात, असे बेताल अपमानास्पद वक्तव्य केले आहे। स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या आमदाराला डॉक्टर मुलगी मिळाली हे विसरून असे गैरजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदारांनी स्वतःची आई बहीण आणि बायकोला कोणत्या वर्गवारीत बसविले हे आधी सांगावं। महिलांबाबत असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कुसंस्कृत आमदाराचा जाहीर निषेध करणारे निवेदन आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय वरुड यांच्यामार्फत माननीय अध्यक्षा महिला आयोग मुंबई यांना देण्यात आले। महिलांना अपमानित करणाऱ्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मोर्शी मतदारसंघातील असंख्य लाडक्या बहिणींच्या समक्ष हे निवेदन देण्यात आले। याप्रसंगी सौ प्रज्ञाताई बोडखे, सौ रत्नताई ढोले, सौ नंदाताई ब्राह्मणे, सौ अश्विनीताई आजणकर, सौ रांजनाताई म्हस्के, सौ सविताताई काळे, सौ नसरीन अंजुम, सौ भारतीताई घाटोळे अशा अनेक महिला उपस्थित होत्या। सिटी इंडिया न्यूजसाठी वरुड तालुका प्रतिनिधी योगेश बिसांद्रे। हा काही कलेक्टरचा मुलगा नाही, यांनी अशी भाषा वापरायलाच नव्हती पाहिजे, कारण त्याच्यामध्ये त्याची आई पण आहे आणि इलू पिलू त्याच्यात बुटी वाढण्याचं पिलू, मग लोकांनी समजून जायला पाहिजे कोणाच्या बुटी वाढण्याचं पिलू समजण्यावाली इशारा काढते असं बोलून त्यांनी स्वतःचं मोठेपणा नाही केला, त्याचा कमीपणा केला। कारण महिला ही काही अशी आता नाही आली, जुन्या पद्धतीच्या ज्या बाया होत्या ज्या घरातल्या घरात चूल आणि मूल आता सक्षम झालेल्या आहेत, त्यांना सगळं समजतं, म्हणून हे आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही हे विसरू नका, कारण जे महिलांविषयी तुम्ही आज बोलत आहे ते महिला तुमची आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, त्या ही भाषा वापरणे योग्य नाही आहे, तरी तुम्ही या योग्य नाही आहे। आम्ही सर्व महिला या गोष्टीचा सर्व महिला मंडळी निषेध करतो। माझ्यासोबत सगळ्या बाया सुंदर आहे आणि मी या कास्तकारांची बायको आहे, पण मी डोंबडी आहे, हेबडी आहे, बैरी आहे, बकरी आहे, तरी यायला असं म्हणावं काय? त्यांची आई परमाने आली आहे तर त्यांची आई काय आकाशची परी आहे का?